सगळ्यात मेन गोष्ट एकच ऑप्शन उरलं ते म्हणजे सेल्फ चॅलेंज. सेल्फ चॅलेंज आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपलं दरिंबर दे इथं पण यायला एवढं मोठं पाणी गुडघ्या एवढं पाणी राहतं तिथं साचेल. त्याच्यातून मासे बिशे साप विप जात राहतात धरणात. प्रॅक्टिकल होतं का? पायच नाही आलं, डोकंच नाही आलं. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 131वा दिवस आहे. तर चला आपण ग्राउंडकडे निघू. तर सगळ्यात मेन कॉमन गोष्ट म्हणजे आजकाल कोणालाच वर्कआउटला टाईम नाही आणि वर्कआउट जर चालू केला तरी पण तो कंटिन्यू करत नाही. त्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट एकच ऑप्शन उरलं ते म्हणजे सेल्फ चॅलेंज. सेल्फ चॅलेंज आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपलं बॉडी ट्रान्सफर किंवा आपली सवयच मोडत नाही. त्यासाठी काय करा, रुटीन तर बनवतो, रुटीन तुटून जाते आपलं. पण चॅलेंज लावलं ना, चॅलेंज अशी गोष्ट आहे की ते एक जर दिवस चुकला तर 0 स्टार्ट करायला लागतो. ही मेन गोष्ट आहे. त्यासाठी सेल्फ चॅलेंज करा. मी पण चालू केलं 365 दिवस चॅलेंज. आज 131वा दिवस आहे. ह्याने काय होतं, आपलं एक रुटीन बनते, कन्सिस्टन्सी बनते, रुटीन बनते, डिसिप्लिन बनतो. या सगळ्या गोष्टी चॅलेंजनीच कंप्लीट होत्या ना की शेड्यूलनी कंप्लीट होत्या. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि आपण पण स्वतः एक सेल्फ चॅलेंज घ्या. तर करण आज आला लवकर, गाडी हाय लावलेली, वरती जॉगिंगला गेला वाटतं. तर कसं कंटिन्युटी पाहिजे. करतो ते वर्कआउट पण थोडंसं ढिल्ल्याने करतो कधी कधी. तो वर्कआउटला हा एक नंबर दो. तर आज कुत्रे गायब आहे आपले. तर आज कसं आहे, पावसाचं वातावरण, त्यामुळे दमट वातावरण आहे, घाम जास्त येऊ राहिला. काल पण असं वातावरण होतं. या वातावरणामध्ये काय होतं माहिती आहे का, दम जास्त लागतो, वर्कआउट जास्त करणं लागतं ह्याच्यात. तर हे बघा करणची गाडी, बॅगने आणले होते मग अप्पर आणलं त्याने. तर चला दरिंबर दे आव ना हलस. काला साप आहे ना, तो पाहून मला खरंच तिथलं तुमच्याला घेऊन जाणार नव्हतं बरं का. पण ते तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये म्हणलं पाय आला म्हणलं एवढी चुकी झाली. व्हिडिओ मध्ये बसले येताना माझ्या लक्षात आलं, असं नाही आलं माझं लक्षात. माझ्या लक्षात आलं एकच ओळखच काय रे, मग करता कुठून गेला म्हणलं. मग आपला आले थोडे आले इथून बघितलं पायच नाही. या घरापासून पाहिजे युट्यूब चॅनल 3 वर्ष व्हिडिओ टाकले. व्हिडिओ बघ आणला 25,000 प्रत्येक व्हिडिओला 40-50,000 टप 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 12 दिवसात पूर्ण काय क्रायटेरिया कम्प्लीट झाला. सगळं कम्प्लीट झालं. म्हणजे पुढच्या महिन्यापासून पैसे चालू झाले. चला आजचा वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आपण आता जॉगिंगला जाऊ. करणची जॉगिंग कंप्लीट झाली. तर तू कोणता वर्कआउट करतो, स्लो फास्ट का स्प्रिंट? स्प्रिंट कोणत्या मारायचा तुला सांगतो क्लिअर. आजचा याचा वर्कआउट काय आहे स्प्रिंटचा बघू आणि आपण तर जॉगिंग करून येऊ. आपला वेगळा आहे. तर गँग मागे काळ्याने साथ सोडली आपण, येतं ते काळं पळत पाय. तर चला वरती जाऊ. पाऊस पण येऊ राहिला यार भरपूर आहे ना. वातावरण लय भयानक होऊ राहिलं रे. सीन बघा. ते काळ ते
येतं ते बरोबर. राग आला वाटतं पुढे येतं काय तर चला आपण आता जॉगिंग करू आणि करणचा वर्कआउट काय ते सांगतो त्याला. तर आता करणचा वर्कआउट सांगू आपण. इथून स्टार्ट करायचं बघ. आज बस आज स्प्रिंट वर्कआउट आहे. स्प्रिंटमध्ये काय किती मारायचे माहिती का? पहिली स्प्रिंट 40 मीटरची मारायचं, त्याच्यानंतर 60 मीटरच्या, आणि त्याच्यानंतर 80 मीटरच्या. 80 मीटरच्या किती 2-2-3 सेट मारायचे. पहिले 80 मीटरचे 3 सेट मार, त्याच्यानंतर 60 मीटरचे 3 सेट मारायचे, मग 40 मीटरचे 3 सेट मारायचे इथपर्यंत. हा झाला. याने काय होतं माहिती आहे का? आपण 1600 मध्ये आणि कोणतं पण मॅरेथॉन किंवा रनिंगमध्ये आपलं जस्ट फास्ट पळतो, तर स्पीडचं पॉवरमध्ये हे आपण स्लो फास्ट किंवा स्प्रिंट वर्कआउट हे कामाला येते. स्प्रिंट वर्कआउट आपण 2 प्रकार असते, एक चढावर असतो आणि एक प्लेन सरफेसवर असतो. तर आज आपण प्लेन सरफेसवर मारू, कारण की चढावर आपल्याकडे खराब आहे. त्याच्यामुळे चला इथून तिथपर्यंत 3 सेट मारायचे. एकाचे 2 सेट, म्हणजे एकाचे 3 मार आणि 3 सेट मारायचे. तर चला वर्कआउट करण्याचा वर्कआउट तो सांगितला. तर चला आता आपण आपली जॉगिंगकडे जाऊ. चला तेवढा कंप्लीट कर बरं. आपले 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. जायच्या टायमात स्लो गेलं, तर याच्या टायमात थोडं स्ट्रिपिंग टाकल्या. तर करंटचा वर्कआउट चालू आहे अजून. तो पलीकडे बघ, त्यांनी 80 मीटरचे 3 सेट मारले, 60 मीटरचे लास्ट बाकी. आता अजून फक्त 40 मीटरचा एक बाकी त्याचा. तो वर्कआउट केला. डेली वर्कआउट करायचा तर मजा आहे, नाही तर काय येऊन टाइमपास करायचा, मग त्यात काय मजा नाही. तर चला आता मनापासून करू राहिला तो सेट बाकी आहे. आणि इथं आपल्याला थोडंसं बाबळीमुळे प्रॉब्लेम आहे रनिंग करताना. आता वाढली, आता पावसाळ्यात कापणं लागेल ती. पण एक गोष्ट आहे, ग्राउंड नाही तर लई पोरं म्हणते आणि लई जण कारणं बनवते ग्राउंड नाही आपल्याकडं. मग पळायला कसं आहे, आता सगळ्यात बेकार हालत आमची पावसाळ्यात आहे. आता ग्राउंडच नसतं. तुम्ही तर बघू पुढं तर व्हिडिओमध्ये बघा आता तुम्ही, कारण की पावसाळ्यामध्ये ग्राउंडच नसतं. इथं पण यायला एवढं मोठं पाणी, गुडघ्या एवढं पाणी राहतं तिथं साचेल. आणि त्याच्यातून मासे बिशे साप विप जातात धरणात असं वरतून गेलेलं पाण्यातून. तर इकडून भिवून यायला लागतं. आणि इथं पण तवा गवत लई मोठं, फक्त एवढी जागा वस्ती वरती, फक्त एवढी नाही पूर्ण गवत राहतं. तर त्याच्यासाठी मग कारण नाही बनवायचं. जी कंडिशन आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यापासून चालू करा. आणि फक्त पहिली गोष्ट चालू करणं मेन आहे. तर चला जॉगिंग कंप्लीट झाली. तर आता आजचा वर्कआउट काय आपला ते बघू, वॉकिंग करून थोडीशी. तर चला. किती झाले सेट किती झाले? आता एक झालं ना तर दुसऱ्याचे 2 कंप्लीट होते, म्हणजे 3 मला फक्त ही झाली 3. बरं ठीक आहे, मार. आपण खाली आलो ग्राउंडवर आपल्या. तर आता आपण मारू स्कॉट वर्कआउट. स्कॉट मारायचे आज, ते पण एकदम बेसिक मारायचे, सपोर्ट करून स्कॉट मारायचे. तर चला कोणत्या प्रकारे स्कॉट मारतो आपण. वरती एक मारतो, खाली एक मारतो. आता खाली मारू, कारण की मागच्या स्कॉटने थोडासा लपडा झालता पायामध्ये, त्याच्यामुळे एकदम स्लोमध्ये मारू आणि हळूहळू मारू. तर चला.
तर 30-30चे आपण 4 सेट मारले. तर आपण बेसिकच मारू. तर हळूहळू चालू करू आपण. तर 4 सेट मारले. तर चला पुढचा वर्कआउट करतो. किती मारले रे? झाले का? प्रॅक्टिस करून कसं वाटतं? आज बरोबर केली पाय. नाही डेली टाइमपास करतो बरं. तर स्किपिंगचे आपले 100चे 8 सेट कंप्लीट झाले. म्हणजे 8ची स्किपिंग मारली आपण. तर चला, स्किपिंगने काय होतं माहिती का? स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, रनिंगमध्ये स्पार्क पॉवर येते. तर हे 2-3 गोष्ट आपल्या काप्स मजबूत होते. तर हे सगळे गोष्ट स्किपिंग कंप्लीट होती. तर चला, तुमच्या शेड्यूलमध्ये कमीत कमी 200 ते 400 स्किपिंग पर डे पाहिजेतच. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. तर डिप्सचे सेट कंप्लीट झाले आपले. तर चला, आपण आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आपण मारले स्क्वॉट मारले पहिले, मग स्किपिंग मारले, मग डिप सेट मारले. आता आपलं राहिलं ॲप्स आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग. तर चला आता ॲप्स आणि फुल बॉडीकडं स्ट्रेचिंग करतो. आज झाला वर्कआउट तो वर्ल्डमध्ये सगळ्यात आधी बूट आणलेलं मी पूर्ण वर्ल्ड. ग्राउंड निघतं तो, हां ग्राउंड निघतं का? हां मग
हे दुखत नाही ॲप्स असल्यावर, तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता स्ट्रेचिंग करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. आपण त्याला तिथं ढकलून जाऊ. एक जण पाय मग घाटावर जातात आपल्याला. डायरेक्ट कारण स्ट्रेचिंगला जागा तुम्हाला माहिती आहे, स्ट्रेचिंग कुठं करायची? कुठं? ते नाही का प्लेस घाटावरती. मी कसं म्हणतो, एखादा असेल ना घाटामधून रनिंग केलेली आली असते शेतमधून मस्त. हॅलो, म्हणजे मला झालं पाहिजे. आता तुम्ही काही आता इमेजिंग केलं असं, अशी मुवमेंट घेताना तशी मुवमेंट घेताना, आणि जेव्हा ते प्रॅक्टिकल होतं का हो पायच नाही आले. तो मला कळलं नाही की काय कसं काय केलं तुम्ही. हो 7-8 झाले, 7:30 झाली. तर करत एवढं सगळं पाहिजे. संध्याकाळीच भेटलं होतं मला. आम्हाला जायचं कॉन्ट्री करून कोणी तरी उतानी पडली. अरे वा, डॉन म्हणतात डॉन. चला आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. ते तिकडे आहे. तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. करांचा होता आज. तर स्प्रिंट वर्कआउट केला तिने आणि आपण स्क्वॉट वर्कआउट केला आज. तर चला, कारण की लवकर येत होते त्याच्यामुळे त्याचा वेगळा सेशन द्यायला त्याला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. काय झोपले होते, उठून टाकलं त्याने. पुढचं ढगास सीन पाहिजे का भारी.